नमस्कार मित्रांनो, अगदी मोजकेच मेनू राहिलेले आहेत आपले मेनू बारवरील। त्यापैकी महत्त्वाचे दोन मेनू आहेत व्ह्यू आणि विंडो। या दोन मेनूंची आज आपण माहिती घेऊन मेनू बार संपवणार आहोत। त्यापैकी 3D जो मेनू आहे तो आपण नंतर घेणार आहोत आणि हेल्प मेनूवरती आपल्याला जायचं नाहीये, कारण आपण जे सॉफ्टवेअर वापरतोय ते क्रॅक आहेत आणि यापैकी कुठल्याही मेनूवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तुम्ही Adobe कंपनीच्या सर्व्हरवरती कनेक्ट व्हाल आणि तुमचं फोटोशॉप डिटेक्ट होईल, त्यानंतर ते चालणार नाही। त्यामुळे हेल्प मेनू मध्ये आपल्याला बिलकुल जायचं नाहीये। व्ह्यू आणि विंडोज मेनूची माहिती आज आपण घेतोय। त्यापैकी पहिला मेनू आहे व्ह्यू, त्यातील पहिला सब मेन्यू आहे प्रूफ। तर प्रूफ सेटअपच्या माध्यमातून तुम्ही कलर प्रोफाइल ठरवू शकता। तुम्हाला CMYK मध्ये काम करायचंय, सॅनप्लेट मध्ये काम करायचंय, मॅकिंटॉश मध्ये काम करायचंय किंवा मॉनिटर RGB मध्ये काम करायचंय। आपण शक्यतो मॉनिटर RGB मध्ये काम करतो। ज्यांना कुणाला रंग आंधळेपणा असेल ते कलर ब्लाइंडनेसचा यूज करू शकता। त्यातही दोन प्रकार आहे, प्रोटेनोपिया आणि ड्यूटेरोनोपिया। तर तुम्ही त्यावरती क्लिक केलं तर आपल्याला वेगळेच कलर दिसतील, मात्र ज्यांना रंग आंधळेपणा आहे त्यांना ऍक्च्युअल कलर दिसतील। आपण मॉनिटर RGB मध्ये ठेवून काम करायचं आहे। जर तुम्ही CMYK वरती क्लिक केलं तर तुम्हाला नॉर्मली कलर चेंज झालेला दिसेल। रेग्युलर ऑप्शन तुमचा मॉनिटर RGB ठेवा आणि मग काम करा। त्यानंतर यात महत्त्वाचे 5-6 ऑप्शन्स आहेत, ते यापूर्वी आपण बघितलेले आहेत। पुन्हा एकदा आपण त्याची माहिती घेते। झूम इन, झूम आउट, फिट टू स्क्रीन, कंट्रोल प्लस मायनस ने आपण झूम इन झूम आउट करायचं। अशा पद्धतीने जर तुम्ही कीबोर्ड वरती कंट्रोल प्लस दाबला तर तुम्ही झूम इन करू शकता, कंट्रोल मायनस ने झूम आउट होईल ते। त्यानंतर आहे फिट टू स्क्रीन, स्क्रीनला फिट होतं। त्यानंतर आहे 100% झूम होतं। त्यानंतर 200% झूम होतं। त्यानंतर आहे प्रिंट साइजला येतं ते। त्यानंतर महत्त्वाचं ऑप्शन आहे स्क्रीन मोड। तुम्ही फुल स्क्रीन मोड करू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला इथे शॉर्टकट आहे कीबोर्डचा टॅब बटनाच्या माध्यमातून तुम्ही फुल स्क्रीन मोडला वापरू शकता। रेग्युलर मोडला जर यायचं असेल तर तुम्हाला एस्केप बटन दाबायचे। त्यानंतर आहे महत्त्वाचा ऑप्शन रुलर वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला साईडला रुलर्स दिसतील। एक मेजरमेंटसाठी, प्रॉपर कटिंग असेल किंवा इतर मेजरमेंटसाठी तुम्हाला रुलरचा उपयोग होतो। ज्यावेळेस तुम्ही फाईल सेव्ह करता त्यावेळेस या रुलर प्रिंट होत नाही किंवा सेव्ह होत नाही, या फक्त व्हर्च्युअली असतात, हे लक्षात घ्यायचे। रुलर्स क्लिअर करण्यासाठी इथे क्लिक करायचे। न्यू गाईड घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता परत इथून अशा पद्धतीने। त्यानंतर आहे विंडोज। आता विंडोजचा उपयोग काय आहे की तुम्ही जे काही डिस्प्लेला कुठलेही मेन्यूज किंवा तुम्हाला टूल्स ठेवायचे आहेत ते डायरेक्टली ऍक्सेस करू शकता। त्यासाठी फक्त इथं टिक मार्क ऑन करायची आहे। समजा मी आता ब्रश वरती क्लिक करतोय तर तुम्ही ब्रशचे मेन्यू ऑन करू शकता। प्रत्येक वेळेस तुम्ही ब्रश मध्ये जाऊन ते बघायची गरज नाहीये तुम्हाला। यापैकी कुठले तुम्हाला गरजेचे आहेत ते तुम्ही तशा पद्धतीने इथे ऑन ठेवू शकता। सुरुवातीला आहे अरेंज, इथे तुम्ही इमेजला अरेंज करू शकता। त्यानंतर महत्त्वाचा ऑप्शन आहे वर्कस्पेस म्हणजे तुम्हाला तुमचे टूल्स आणि मेनू कशा प्रकारे मांडायचे आहेत किंवा तुमचं काम कशा प्रकारे आहे त्या पद्धतीने तुम्ही याची अरेंजमेंट करू शकता। बाय डिफॉल्ट आपण फोटोग्राफी वापरतो, त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठला वापरायचा असेल तर तुम्ही इसेन्शियल असेल किंवा इतर कुठलाही टायपोग्राफी असेल तुम्ही बघताल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या पद्धतीने चेंजेस होत आहेत। तुम्ही न्यू वर्कस्पेस तयार करू शकता, कस्टमाइज वर्कस्पेस इथे करू शकता, तो डिलीट करू शकता। कीबोर्डचे शॉर्टकट्स आणि मेन्यू बद्दल इथनं तुम्ही चेंजेस करू शकता। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला व्ह्यू आणि विंडोज मेनूचा यूज करायचा आहे। धन्यवाद।